मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा जे काही आज पेपर झालेला आहे पुणे डी-सी बँकेचा, यासाठी जे काही प्रश्न आलेत पहा, आपल्याकडे प्रश्न आलेत आणि मित्रांनो तुमचा जर पेपर झाला असेल, तर तुम्ही मला हे जे काही प्रश्न आहेत ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा किंवा जो काही आपला नंबर आहे 827555 827555 8253 तुम्हाला दिसत असेल, त्यावर तुम्ही मला क्वेश्चन पाठवा. आता हे प्रश्न बघा असे चालले आहेत इकून-तिकून. त्यामुळे मित्रांनो हे प्रश्न जर तुम्हाला आले असतील तर चांगली गोष्ट आहे. नसेल आले तर कोणते प्रश्न आले हे नक्की सांगा. आपण या ठिकाणी काही प्रश्न पाहणार आहेत. पहा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. प्रश्न क्रमांक पहिला मित्रांनो, IFSC कोडमध्ये किती अंक असतात किंवा अक्षरे असतात? तर मित्रांनो या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे 11. भारतामध्ये सर्वप्रथम नॅशनलायझेशन म्हणजे राष्ट्रीयकरण कधी झालं? तर मित्रांनो हा प्रश्न आपल्या नोट्समध्येच होता आणि डायरेक्ट आहे असाच पडला पहा. तर बघा या ठिकाणी 1969 याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. स्विफ्ट कोडचा वापर कोणत्या व्यवहारामध्ये होतो? तर बघा आता स्विफ्ट कोडचा वापर मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी होतो बघा. इंटरनॅशनल पेमेंट रिसीव्ह करण्यासाठी स्विफ्ट कोडचा या ठिकाणी वापर केला जातो. UPI व्यवहारामध्ये VPA म्हणजे काय? तर व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस हे काय बघायचं योग्य उत्तर आहे. पानिपत या साहित्यकाचे लेखक कोण आहेत? बघा पानिपत या साहित्याचे लेखक कोण आहेत? सांगा पटकन. तर विश्वास पाटील मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे विश्वास पाटील. चेक बाउन्स झाल्यास शिक्षा कोणत्या कायद्यानुसार होते? तर बघा NI ॲक्ट 1881. हरित क्रांती भारतामध्ये कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर मित्रांनो बरेच प्रश्न आपल्या नोट्समधून आलेले आहेत पहा. तुम्ही अजून सुद्धा आपल्या नोट्स घेतल्या नसतील तर लवकरात लवकर घ्या. कारण की पहा शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे शेवटच्या बॉलला सुद्धा मॅच जिंकता येते. तुमचा पेपर बघा आज, उद्या, परवा कधी पण असू द्या. परंतु या ठिकाणी तुम्ही आता नोट्स घेतल्या तर चांगली रिव्हिजन आपली होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर नोट्स घ्या. तुम्हाला जो काही खाली पिवळ्या पट्टीवर नंबर दिसतोय त्याला मेसेज करा, लगेच घेऊन टाका. हरित क्रांती भारतामध्ये कोणत्या वर्षी चालू झाली होती? तर 1968. लक्षात ठेवा मित्रांनो 1968 मध्ये काय झाली होती? हरित क्रांती चालू झाली होती पहा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन प्रामुख्याने कोणत्या पिकावर लक्ष केंद्रित करतं? गहू, तांदूळ, डाळी मित्रांनो लक्षात ठेवा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन गहू, तांदूळ, डाळी. वित्त आयोगाची नेमणूक कोण करतात? तर वित्त आयोगाची नेमणूक मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा 2 राष्ट्रपती हे करत असतात. कोण करतात? राष्ट्रपती. प्रधानमंत्री फसल विमा योजना कोणत्या वर्षी झाली होती चालू? तर 2016. लक्षात ठेवा मित्रांनो 2016. हरित क्रांती कोणत्या प्रकारच्या बियाण्यांचा वापर केला गेला? तर जी काय हरित क्रांती झाली होती त्यामध्ये कोणत्या बियाण्यांचा वापर केला होता मित्रांनो? उच्च उत्पादकता बियाणे म्हणजेच HYV. बरोबर. राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 24 डिसेंबर. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे 24 डिसेंबरला साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला? तर मित्रांनो हा प्रश्न सुद्धा आपल्या नोट्समधलाच होता. तर प्रवरानगर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा प्रवरानगर. सध्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत? तर सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत पहा. महाराष्ट्रामध्ये चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे इत्यादीची छपाई कोठे केली जाते? मित्रांनो नाशिक या ठिकाणी योग्य उत्तर आहे आपलं. 2025 मध्ये कोणत्या राज्याने हर घर जल योजना सर्वप्रथम पूर्ण केली? तर गोवा. मित्रांनो हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. चालू घडामोडी मी तुम्हाला मागील 6 महिन्याच्या ऑनलाईनर फॉर्ममध्ये त्याचबरोबर मागील 1 वर्षाचा सुद्धा देऊन टाकलेले. म्हणजे चालू घडामोडीच्या आपल्या नोटच्या बाहेर या ठिकाणी प्रश्न जाणार नाही. भारत सरकारने 2025 मध्ये कोणता नवीन पोर्टल लॉन्च केला शेतकऱ्यांसाठी? तर किसान पोर्टल. कोणत्या संस्थेने 2025 मध्ये डिजिटल भारत 3.0 प्रकल्प चालू केला? तर बघा MEITY. लक्षात ठेवा तिने हे चालू केलेलं आहे पहा. संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? तर 2 डिसेंबर. लक्षात ठेवा मित्रांनो 2 डिसेंबर. LAN हे कशाचं संक्षिप्त रूप आहे? बघा हा कम्प्युटर विषयीचा प्रश्न आहे मित्रांनो. तर लोकल एरिया नेटवर्क. लक्षात ठेवा LAN. लोकल एरिया नेटवर्क हे सुद्धा प्रश्न आपल्या नोट्समधलाच आहे. आंबटवाला म्हणजे काय? अर्धवट वाळ्याला. अजर म्हणजे ज्याला कधी म्हातारपण येत नाही असा. महाराष्ट्र केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झालं? तर 1881 मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पहा. तर मित्रांनो लवकरात लवकर नोट्स घेऊन टाका. तुम्हाला मी पुढं नोट्सविषयी माहिती सांगितलेली. तुमचा पेपर कधी पण असू द्या. कारण की शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. थोड्या नोट्स आहेत मित्रांनो लवकरात लवकर वाचून घ्या. होतील तुमचे वाचून आणि लवकरात लवकर पेपर बघा असा चान्स पुन्हा भेटत नसतो. पेपर फॉर्म कधी भरले, पेपर कधी झाले पहा. लवकरात लवकर संधीचं सोनं करून घ्या. मी तुम्हाला पुढं माहिती सांगणारच आहे.
मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे गोल्डन चान्स भेटलेला आहे पहा. या संधीचं सोनं करायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यासाला लागावं लागणार आहे. कारण की तुम्ही फॉर्म कधी भरले होते, हॉल तिकीट कधी आलं आणि पेपर कधी पहा. अतिशय संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो. कारण की अशी संधी पुन्हा येणार नाही पहा. नोकरीला लागण्याचा खूप भारी चान्स आहे. जेवढे दिवस आपल्या हातामध्ये आहेत पहा, तेवढ्या दिवसामध्ये आपला चांगला स्टडी झाला पाहिजे. क्विक रिव्हिजनसाठी आपल्यासाठी मी नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत पहा. पूर्णपणे सिलेबसनुसार असणारे चालू घडामोडी मराठी, त्याचबरोबर बँकिंग विषयी सगळे या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे पहा. पुणे जिल्हा बँक जी काही परीक्षा आहे बघा 2000 आत्ता होणारी पी-डी-सी-सी बँक भरतीसाठी लागणारे 8,000 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत. खूप महत्त्वाचे असणार आहेत पहा. आपल्याला काय करायचं आहे ₹399 फोनपे, Google Payला या ठिकाणी सेंड करायचे आहेत. नंबर कोणता आहे पहा 82 75 55 82 83 हा नंबर आहे मित्रांनो. या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे फोनपे किंवा Google Payने सेंड करायचे आहेत किंवा हा जो काही क्यूआर कोड दिसतोय पहा, या क्यूआर कोडला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता पहा. संधीचं सोनं करा आणि मित्रांनो या ठिकाणी पहा जेवढे दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये जीवाचं रान करायचंय पहा. झटून आपल्याला या ठिकाणी तयारी करायची पहा. हलगर्जीपणा करायचा नाही आणि जे निगेटिव्ह आहेत पहा तुझं काम होणार नाही. तर 100% असा विश्वास मनातून काढून टाका. तुमची जी काही जागा आहे बघा ती एक जागा फिक्स आहे असा विश्वास मनामध्ये धरा आणि लगेच आपल्याला लढायला जायचंय पहा. जो काही टाईम आहे पहा त्या टाईमामध्ये आपल्याला लढायचं आहे. शेवटचा ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा आपली मॅच जिंकता येऊ शकते पहा. कारण की पहा कधी पण आपले सूत्र फिरू शकतात. त्यामुळं राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला क्विक रिव्हिजन करायची पहा. तुम्हाला या ठिकाणी सिलेबसनुसार मी सगळं पाठवून देणार आहे. कॉम्प्युटर संबंधित प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, सगळं काही तुम्हाला मी देणार आहे पहा. बुद्धिमत्ता असेल, तुम्ही अजिबात या ठिकाणी निश्चिंत राहायचंय पहा. ₹399 आपल्याला फोनपे, Google Payला पाठवायचे आहेत पहा. 82 75 55 82 83 हा जो काही नंबर आहे पहा, हा फोनपे, Google Payला दोन्हीला पण आहे पहा. यामध्ये तुम्हाला सगळे विषय भेटणार आहेत पहा. त्यामुळे लगेचच्या लगे फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा. जास्त काही सांगत नाही पहा. तुम्हाला जास्त मोटिव्हेशनची पण गरज नाही पहा. आपली घरची परिस्थिती, आपले आई-वडील आणि राबणारे आपले जे काही आई-वडील आहेत पहा, तेच आपलं खरं मोटिव्हेशन आहे पहा. त्यांच्याकडे पाहिलं तर दुसऱ्या मोटिव्हेशनची अजिबात गरज नाही आपल्याला. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. रात्रीचा दिवस करायचा आहे, रक्ताचं पाणी करायचं आहे पहा. खूप लढायचं आहे आपल्याला कारण की पहा आपल्यामध्ये खूप मोठी पॉवर असते पहा. ते पॉवर आपण उपयोगामध्येच आणत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे. जो टाईम हातामध्ये दिलेला आपल्याला देवाने त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं जास्त काही सांगत नाही. चला पुढचा प्रश्न पाहूयात.